आजपासून मी आपल्या चॅनलवर यूट्यूबशी रिलेटेड सीरीज स्टार्ट करत आहे, ज्यामध्ये मी यूट्यूब रिलेटेड कंटेंट शेअर करणार आहे। आता याचं कारण असं की माझ्या भरपूर अशा सबस्क्रायबर, स्पेशली फीमेल सबस्क्रायबर्सला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे, बट चॅनल कसा ओपन करायचा किंवा याचे निश कसे सिलेक्ट करायचे हे समजत नाही आहे। तर यासाठी मी ही सीरीज स्टार्ट करत आहे। आय होप तुम्ही जसा आतापर्यंत माझ्या बाकी व्हिडिओजला प्रतिसाद दिला आहे तसंच या सीरीजला पण तुम्ही द्याल। आता याचा अर्थ असा नाही की आपल्या चॅनलवर जॉबशी रिलेटेड माहिती मिळणार नाही। जॉबच्या कंटेंट सोबतच बाकी कंटेंट पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। सो चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता लगेचच आजच्या टॉपिकबद्दल बोलूयात। ते म्हणजे जर तुम्ही 2026 मध्ये म्हणजेच येणाऱ्या नवीन वर्षात यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा जर विचार करत आहात तर तुम्ही नक्की कोणत्या निशमध्ये चॅनल स्टार्ट करावा हे समजत नाहीये, तर आज मी तुमच्यासोबत टॉप 10 निश शेअर करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा एक निश सिलेक्ट करून चॅनल स्टार्ट करू शकता। सो सर्वात आधी डेली व्लॉगिंग। डेली व्लॉग म्हणजे फक्त आज पूर्ण दिवसामध्ये काय केलं एवढंच नाही, तर आजकाल लोकांना रिलेटेबल लाईफ पाहायची असते। लाईक ऑफिस आणि घर दोन्हीही कसं बॅलन्स करायचं, आई असाल तर किड्स रुटीन तुमची कशी असली पाहिजे, किंवा तुम्ही सोलो राहत असाल तर तुमचा पूर्ण दिवस कसा जातो। आणि हो, हाय प्रोडक्शनची अजिबात गरज नाही आहे, फक्त तुम्हाला ना रिअल आहे तेच दाखवायचं आहे। याने काय होतं की ऑडियन्स डायरेक्टली कनेक्ट होतात आणि बाय डिफॉल्ट आपला जो चॅनल आहे तो ग्रो होतो। ओके, सेकंड म्हणजे कॉस्मेटिक आणि ब्युटी कंटेंट। चला ऑनेस्टली सांगू तर मेकअप टिप्स, स्किन रूटीन, प्रोडक्ट कंपॅरिझन हे कधीच न संपणारे बिझनेस आहे। मग आता यात नवीन काय ॲड करायचं, तर तुम्ही स्वतः ब्युटी प्रोडक्ट्सचा रिव्ह्यू करून पोस्ट करू शकता। थर्ड म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग कंटेंट। ॲफिलिएट म्हणजे फक्त लिंक शेअर करणं नाही, तर तुम्ही एखाद्या प्रोडक्ट्समुळे XYZ प्रॉब्लेम सॉल्व करता हे दाखवलं ना की लोक तो प्रोडक्ट परचेस करतात आणि यातूनच तुम्हाला कमिशन मिळतं। आता या निशमध्ये तुम्ही ॲमेझॉन फाइंड्स, होम गॅजेट्स, ब्युटी टूल्स, किचन आयटम याशिवाय बजेट मस्ट हॅव असा कोणताही टॉपिक कव्हर करू शकता। फीमेल क्रिएटर्स यामध्ये खूप फास्ट ग्रो होतात, कारण की शॉपिंग इनसाइट्स नॅचरली खूप एक स्ट्रॉंग कंटेंट आहे। ओके, सो फोर्थ निश आहे शिलाई, स्टिचिंग किंवा टेलरिंग कंटेंट। आता तुम्ही जर शिवणकाम करता मग हा निश तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये टॉपिक्स काय कव्हर करायचे ते पण मी तुम्हाला सांगते, बट तुम्ही बेसिक ते ॲडव्हान्स कटिंग, पॅटर्न बनवणे, साईड फिटिंग करणं, सिंपल ब्लाऊज तयार करणं, लहान मुलांचे ड्रेस शिवणं एवढंच नाही तर मशीन कोणती यूज करताय, कैची कोणती यूज करताय, शिलाईशी रिलेटेड छोट्या मोठ्या टिप्स देखील तुम्ही तुमच्या चॅनलवर शेअर करू शकता, ज्या लोकांना युजफुल वाटतील। त्यानंतर आहे फायनान्स मॅनेजमेंट फॉर वुमन्स। आता खूप लेडीजला ना खर्च कसा कंट्रोल करायचा, बचत कुठे करायची, घरचा मंथली बजेट कसा मॅनेज करायचा, SIP म्युच्युअल फंड्स बेसिक्स यामध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, याशिवाय EMI प्लॅनिंग कशी करायची अशा गोष्टींची रिअल माहिती हवी असते। सो जर तुम्हाला फायनान्सची बेसिक समज असेल तर हा निश तुम्हाला अथॉरिटी, लॉयल ऑडियन्स दोन्हीही देऊ शकतो। सो नेक्स्ट आहे फिटनेस आणि डेली वर्कआउट। सो आजकाल लोकांना ना जिमला जायला वेळ नसतो, मग ते यूट्यूबवर होम वर्कआउट शोधतात। आता तुम्ही या निशमध्ये हे टॉपिक्स कव्हर करू शकता, लाईक 10 मिनिट्समध्ये मॉर्निंग रुटीन, पोस्टपार्टम सेफ एक्सरसाइज, वेट लॉस रिॲलिटी, हाऊ टू वेट गेन। आता हा जो कंटेंट आहे ना तो पहा, न्यू इयरला खूप लोकांना संकल्प करतात की आम्ही 1 जानेवारीपासून एक्सरसाइज करू, हे करू, ते करू। मग तुम्ही जर असा चॅनल स्टार्ट करताय तर तुमच्या स्टार्टिंगच्याच व्हिडिओजला या निशमध्ये एव्हरग्रीन व्ह्यूज येऊ शकतात। चला नेक्स्ट निश पाहूया की होम ऑर्गनायझेशन टिप्समध्ये आपण कोणते टॉपिक्स कव्हर करू शकतो। हा निश लिटरली सॅटिस्फाईंग आहे। आता बघा, मी तुम्हाला फक्त निश सांगत नाहीये, तर त्यात तुम्ही कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओज बनवू शकता ते देखील सांगते। जसं की आपल्या डेली वापरातील कपाट असताना ते ऑर्गनाइज कसं ठेवायचं, किचन सेटअप कसा असला पाहिजे, क्लिनिंग हॅक्स तुम्ही सांगू शकता, मंथली डीप क्लिनिंग कव्हर करू शकता। आता हा जो निश आहे ना तो सुपर स्टेबल आहे, तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे। त्यानंतर आहे कुकिंग चॅनल। हो, क्लासिक पण अजूनही सर्वात सेफेस्ट निश आहे। यूट्यूबवरचे जे रेसिपीज कंटेंट असतात ना ते कधीच डाऊन होत नाहीत, आणि याचं तुम्हाला ट्विस्ट सांगते की तुमची जी बोलण्याची पद्धत असते किंवा तुमचं जे प्रेझेंटेशन असतं या सर्व गोष्टी मॅटर करतात। आता तुम्ही हे सर्व लक्षात ठेवता जर व्हिडिओज बनवले तर नक्कीच तुमचं चॅनल बूस्ट होणार आहे। आता यामध्ये तुम्ही काही टॉपिक्स ॲड करू शकता,
लाईक 10 मिनिट्स रेसिपीज, टिफिन आयडियाज, डाएट रेसिपीज. फक्त 5 गोष्टीने कुकिंग कशी करायची, फेस्टिवल स्पेशल जसे की सणासुदीला काय बनवायचं, फक्त तुमची युनिक स्टाईल ठेवायची आहे. यामुळे काय होतं ना की तुमचा जो चॅनल आहे तो थोडा वेगळा दिसतो. नेक्स्ट आहे स्मॉल बिझनेस आयडियाज फॉर लेडीज. घर बसल्या छोटा बिझनेस सुरू करायचा असेल तर यूट्यूब हा इन्स्पिरेशनचा फर्स्ट सोर्स आहे. तुम्ही बिझनेस आयडिया शेअर करू शकता, जसे की होममेड प्रॉडक्ट्स, चॉकलेट बिझनेस, कॅन्डल मेकिंग, रेझिन आर्ट, मेहंदी वर्क किंवा प्रिंटिंग बिझनेस, होम बेकरी. अशा स्मॉल बिझनेस आयडियाजचे रिअल कॉस्टिंग आणि क्लॅरिटीसोबत तुम्ही जर व्हिडिओज बनवले ना तर लोक तुमच्यावर ट्रस्ट करतील. आता लास्ट आहे मोटिवेशनल स्टोरीज किंवा रिअल लाईफ इन्स्पिरेशन्स. जगभरात मोटिवेशनवर बोलणाऱ्यांची कमतरता नाही आहे, बरोबर ना? पण मराठीमध्ये रिअल स्टोरीज, रिअल स्ट्रगल्स, घरातील एक्झाम्पल कोणीही शेअर करत नाही. तुम्ही यामध्ये प्रेरणादायी स्त्रिया, घरातून काम करणाऱ्या महिलांची कहाणी, फेलियर टू सक्सेस, रिलेशनशिप, बर्नआउट सोल्युशन्स असं इमोशनली पॉवरफुल कंटेंट बनवू शकता. तर लोक तुमच्या व्हिडिओजचे फॅनच होऊन जातील. आणि हो, आजकाल सक्सेस स्टोरीज कुणाला ऐकायला आवडत नाहीत. आता पहा, यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर क्रिएटर्स हजारो आहेत, बट तुम्हाला तुमची युनिक जागा बनवायची आहे. तर चला, तुम्ही यातून नक्की कोणता निश फायनलाइज केला आहे मला कमेंटमध्ये सांगा. सोबतच आपल्या युक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर यूट्यूब रिलेटेड काहीही डाऊट असेल तर मला सांगा, मी नक्की त्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवेल.